Today's topic is elegy. In Marathi, it is called शोक गीत. ओके, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर झाला असेल आणि त्या मृत्यूविषयी जर एखाद्याला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील आणि त्या भावना विशेषतः जर कवितेमध्ये व्यक्त करायच्या असतील तर अशा भावना ज्या की एखाद्याच्या मृत्यूबद्दलच्या आहेत, जो त्या भावना व्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या फार जवळचा व्यक्ती आहे, तर असा व्यक्ती त्या भावनांना जर व्यक्त करत असेल काव्यामध्ये तर त्या काव्याला काय म्हणायचं? इलेसी. ओके, सो in English there are some poets who have written such type of shok geet or elegy on the death of their friends, on the death of their dear ones. Okay, so this is also a type of subjective form of poetry. बऱ्याचशा कवींनी अशा कविता लिहिल्या आहेत आपल्या मित्राच्या मृत्यूबद्दल असेल किंवा अजून दुसरं कोणी व्यक्ती जो की त्याच्या जवळचा आहे अशांच्या व्यक्तीबद्दलचा. एलिजी इज अ सब्जेक्टिव्ह फॉर्म ऑफ पोएट्री. आपल्याला मी आता सांगितलं व्हाय इट इज कॉल्ड सब्जेक्टिव्ह किंवा विच पोएम इज कॉल्ड सब्जेक्टिव्ह. तर दॅट पोएम इन विच द पोएट एक्सप्रेसेस हिज ओन फिलिंग्स और हिज ओन इमोशन्स. ओके, ज्या कवितेमध्ये कवी स्वतःचे इमोशन्स किंवा फिलिंग्स एक्सप्रेस करतो, मीन्स सादर करतो, अशा कवितेला आपण सब्जेक्टिव्ह पोएम म्हणतो. आणि धिस एलिजी, शोकगीत, इज ऑल्सो अ काइंड ऑफ सब्जेक्टिव्ह फॉर्म ऑर सब्जेक्टिव्ह पोएट्री. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये सुद्धा कवी आपल्या स्वतःच्या भावना व्यक्त करतो. विशेषतः जो व्यक्ती मरण पावलेला आहे, मृत्यू पावलेला आहे, अशा व्यक्तीबद्दल या भावना तो व्यक्त करतो. इट इज ऑफ ग्रीक ओरिजिन. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की लिरिक हे ग्रीकमध्ये ओरिजिन झालेलं आहे. ओढ हे सुद्धा ग्रीकमध्ये ओरिजिन झालेलं आहे किंवा ग्रीसमध्ये ओरिजिन झालेलं आहे याचा. ओके, सॉनेटचं नक्की माहीत नाही. परहॅप्स सॉनेट हे आपल्या इटालीमध्ये ओरिजिन झालेलं असेल, परहॅप्स, नॉट फिक्स्ड. तसं हे जे एलिजी फॉर्म आहे, हे एलिजी फॉर्म ग्रीकमध्ये ओरिजिन झालं आहे. इसवी सनाच्या 4थ्या किंवा 5व्या शतकामध्ये एक थिओक्रिटस नावाचा व्यक्ती होता. ओके, त्या थिओक्रिटस नावाच्या व्यक्तीने इलिजी लिहिल्याचे काही प्रूफ आपल्याकडे आहेत. त्याच्या आधी कदाचित कोणी लिहिली असेल, पण थिओक्रिटस हा याने लिहिलेले आहेत इलिजी हे माहिती आहे आपल्याला. इन एन्शियंट एज, म्हणजे त्या काळामध्ये, इसवी सनाच्या पूर्वीच्या काळामध्ये, इलिजी वॉज रिटन ऑन एनी सब्जेक्ट. ओके, एन्शियंट एज आणि मिडल एजमध्ये सुद्धा, म्हणजे अगदी 13व्या 14व्या 15व्या शतकापर्यंत इलिजी कुठल्याही सब्जेक्टवर लिहिली जायची. त्यासाठी कोणाचा मृत्यू होणं गरजेचं नाही. ओके, जसं की लव आहे, तुम्ही त्याला ब्रेकअप वगैरे म्हणत असाल, तर त्यावर सुद्धा, म्हणजे एक प्रेमाचा झालेला लॉस, ओके, तर त्यावर सुद्धा इलिजी लिहिल्या जात होती. युद्धामध्ये झालेला पराभव, त्यामध्ये सुद्धा इलिजी लिहिल्या जायची. त्यानंतर पॉलिटिक्स, ओके, राजकारणामध्ये जर काही चढ उतार झाले तर त्यावरही इलिजी लिहिल्या जायची. किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू असेल किंवा एखादी वस्तू हरवणे असेल किंवा एखादा व्यक्ती हरवणे, ओके, तर यावर सुद्धा इलिजी वेर रिटन इन अर्लियर डेज. ओके, आधीच्या काळामध्ये. पण 15व्या शतकापासून किंवा 16व्या शतकापासून, की आपण 15वं शतक सोपं समजू, म्हणजे मॉडर्न एजमध्ये हा इलिजीचा अर्थ बदलला आणि तो फक्त एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर लिहिलेलं काव्य म्हणजे इलिजी, ओके, असा अर्थ झाला. तर पूर्वीच्या काळामध्ये जे इलिजी म्हटलं जायचं कुठल्याही विषयावर लिहिलेली, तर त्यासाठी क्रायटेरिया काय होता? एक तर ते सॅड सॉन्ग तर असायचंच, पण त्याचबरोबर ते कुठल्या फॉर्ममध्ये लिहिलेलं असायचं, तर एलिजिक मीटरमध्ये लिहिलेलं असायचं. एलिजिक मीटर मीन्स त्या काळामध्ये वापरलं जाणारं ते एक मीटर आहे. आणि त्या मीटरमध्ये ज्या लाईन्स असतात, लाईन्सची लांबी, ओके, तर त्या लाईन्सची लांबी हेक्झामीटर आणि पेंटामीटर याच्यामध्ये डिव्हाइड केली असायची. तुम्हाला माहीत आहे, सॉनेट पाहताना तुम्हाला सांगितलं मी की आयम्बिक पेंटामीटर. पेंटामीटर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? 5 ग्रुप, ओके, सिलॅबलचे. तर ते 5 ग्रुप असल्यामुळे त्याला पेंटामीटर म्हणायचं. या इलिजिक मीटरमध्ये काय असायचं? तर या इलिजिक मीटरमध्ये एकतर हेक्झामीटर पण असायचं आणि पेंटामीटर पण असायचं. म्हणजे 5 ग्रुप पण असायचे आणि 6 ग्रुप पण असायचे. त्याला फीट म्हटलं जाते.
फूट किंवा फीट, फूटचं प्युरल फीट, तर 6 फीट असतात किंवा 5 फीट असतात. ओके, त्या इलिजिक मीटरमध्ये. आणि अशा मीटरमध्ये जी कोणती कविता लिहिली जायची त्या काळामध्ये, दॅट इज कॉल्ड इलिजिक. ओके, बट इन मॉडर्न एज, पण आताच्या काळामध्ये 1500 शतकाच्या पुढे, इलिजी इज अ पोयम रिटन ऑन डेथ. ओके, पण आता मात्र इलिजी ही एक अशी पोयम आहे जी कशावर लिहिली जाते, फक्त आणि फक्त एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर लिहिली जाते. फार फार तर एखाद्या प्राण्याच्या, म्हणजे पेट ॲनिमल असतं ना, पाळीव प्राणी, ओके, ऑन द डेथ ऑफ दॅट पेट, एवढं असू शकते. पण डेथ हे इम्पॉर्टंट आहे मॉडर्न एजमध्ये. एम एच अब्राहम नावाचा एक आमचा आपण थिंकर आहे, विचारवंत आहे किंवा क्रिटिक आहे. त्याने एक ग्लोसरी लिहिली आणि त्या ग्लोसरीमध्ये त्याने या इलिजीची डेफिनेशन सांगितलेली आहे. ती डेफिनेशन तुम्हाला जर पाठ झाली तर चांगली गोष्ट आहे, नाही झाली तर सोडून द्या, पण सोपी आहे. यू मे डेफिनेटली रिमेंबर इट. तर पाठ करण्याचा प्रयत्न करा. तर इलिजी इज अ फॉर्मल लॅमेंट. ओके, फॉर्मल आणि इनफॉर्मल याच्यातला फरक कळतो तुम्हाला. फॉर्मल म्हणजे त्याला नियम असतात. ओके, त्या नियमानेच धरून ते तसंच चालायला पाहिजे. ओके, इनफॉर्मल म्हणजे तिथं कुठलंही बंधन नसते, कुठलेही नियम नसतात. जसं आपण घरी कसं वागतो, इनफॉर्मल वागतो. घरी कुठले नियम असतात का आपल्या वागण्यासाठी, बसण्यासाठी, टी व्ही पाहण्यासाठी, झोपण्यासाठी? कुठलेही नियम नसतात. ओके, बट व्हेन यू आर इन स्कूल ऑर इन कॉलेज, ॲट द टाइम यू हॅव टू बी फॉर्मल. तिथं तुम्हाला फॉर्मल वागावं लागते. म्हणजे तिथं काय असतात, बसण्याचे नियम असतात. ओके, काय करायचं काय करायचं नाही याचे नियम असतात. दॅट इज कॉल्ड फॉर्मल. आणि लॅमेंट म्हणजे दुःख व्यक्त करणं किंवा शोक व्यक्त करणं. ओके, शोक व्यक्त करणं म्हणा. तर हा असा शोक जो की फॉर्मल आहे, म्हणजे विशिष्ट नियमांना धरूनच तो व्यक्त केला जातो, असा फॉर्मल शोक. इन व्हर्स, परत प्रोजमध्ये नाही, ते कशामध्ये असलं पाहिजे, काव्यामध्ये असलं पाहिजे, कवितेमध्ये असलं पाहिजे. व्हर्स मीन्स काव्य किंवा कविता. ओके, फॉर द डेथ ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, आणि ते पण कशावर, ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मृत्यूवर. ओके, व्यक्ती एखादा पेट पण असू शकतो. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मृत्यूवर लिहिलेलं काव्य शोक काव्य युज्युअली. आणि या इलिजीचा एंड, या इलिजीचा शेवट, शेवट कशाने होतो तर युज्युअली मीन्स बऱ्याचदा किंवा नियमितपणे, युज्युअली एंडिंग इन अ कॉन्सोलेशन. ओके, तर शेवट हा कन्सोलेशनने होतो. आणि कन्सोलेशन म्हणजे काय, कन्सोल करणं मीन्स एखाद्याचं सांत्वन करणं. ओके, तुम्ही एखाद्याचा जर मृत्यू झाला असेल कोणी तुमच्या माहितीमधल्या एखाद्या व्यक्तीचा, आणि त्याच्या जर अंत्यविधीला जर तुम्ही गेल्या असाल, तर तिथे एक शोकसभा घेतली जाते आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की झालं ते झालं, आता ते आपल्या हातामध्ये नव्हतं. ओके, आता जे आहे शिल्लक त्याचा आपण विचार करायला पाहिजे, आणि जे झालं त्याबद्दल विनाकारण शोक करण्यात काही अर्थ नाही. हे सांगणं, त्याला काय म्हणायचं, कन्सोलेशन मीन्स सांत्वन करणं रडणाऱ्या व्यक्तीचं, हे त्याच्यामध्ये शेवटी दिलेलं असतं. ओके, याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्याला अभ्यासाला असलेला जॉन मिल्टन. ओके, त्या जॉन मिल्टनने एक अशी इलिजी लिहिली आहे, तिचं नाव आहे लिसिदास. आणि लिसिदासमध्ये त्याचा एक मित्र होता ज्याचं नाव होतं एडवर्ड किंग. ओके, तो किंग नव्हता, त्याचं सरनेम वगैरे असेल तो किंग. तर त्या एडवर्ड किंग नावाच्या मित्राच्या डेथवर त्याने ही एलिजी लिहिलेली आहे, पण तिला नाव काय दिलं, लिसिदास. ओके, आता एलिजीचे फीचर्स काय असतात जनरली, एलिजीमध्ये कुठले कुठले ॲस्पेक्ट्स असतात किंवा असावेत. तर जनरली द विपिंग स्पीकर इन एलिजी कन्सिडर्स हिमसेल्फ. विपिंग म्हणजे रडणारा, ओके, शोक व्यक्त करणारा. आणि स्पीकर मीन्स बोलणारा, म्हणजेच रडणारा. तो रडणारा व्यक्ती किंवा शोक व्यक्त करणारा जो व्यक्ती असतो त्या एलिजीमधला, तो कवीच असतो. पण तो कवी स्वतःला काय समजतो, रडणारा काय कन्सिडर करतो स्वतःला, तर एक शेफर्ड कन्सिडर करतो. शेफर्ड, SHEPHERD, शेफर्ड. शेफर्ड म्हणजे धनगर, मेंढपाळ. ओके, मेंढ्या राखणारा वगैरे वगैरे. आणि अँड द डेड, आणि जो मरण पावलेला व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल ही कविता लिहिलेली आहे एलिजी. ओके, तो व्यक्ती, रडणारा व्यक्ती म्हणजे आपला कवी, आणि त्याचा मित्र जो की आता मरण पावलेला आहे, हे दोघंही काय कन्सिडर करतात, म्हणजे हे दोघं काय आहे असं कन्सिडर करतो कवी, तर शेफर्ड्स आहेत असं कन्सिडर करतो. म्हणजे दोघंही धनगर म्हणा किंवा मेंढपाळ म्हणा आहेत असं तो
कन्सिडर करतो. कशामुळं? कारण की अशी एक प्रथा आहे की ही एलिजी जी आहे ही निसर्गाच्या सानिध्यात घडावी, शहरामध्ये नाही. आणि मग निसर्गामधले जे ॲस्पेक्ट्स असतात किंवा निसर्गामध्ये जे असणाऱ्या वस्तू असतात त्या वस्तूंचा खूप समावेश याच्यामध्ये केला जातो. आणि म्हणून निसर्गाच्या सानिध्यात एखाद्या ऑफिसमधला व्यक्ती असतो का? तर नाही. तर मेंढ्या पाळणारा व्यक्ती हा जास्त निसर्गाच्या सानिध्यात असतो. म्हणून तो स्वतःला आणि त्या मेलेल्या व्यक्तीला सुद्धा शेफर्ड समजतो. ओके, धनगर समजतो, मेंढपाळ समजतो. Elegy begins with an invocation to Muse. ओके, दॅट इज गॉडेस ऑफ पोएट्री. तुम्हाला सांगितलं की एपिकची सुरुवात सुद्धा ओके याच स्टाईलमध्ये होते, इनोकेशनने. आणि ही इनोकेशन कोणाला केली जाते? तर त्या म्यूज नावाच्या गॉडेसला. आणि ही म्यूज नावाची गॉडेस कोण आहे? द गॉडेस ऑफ पोएट्री आहे. जसं आपल्याकडे विद्येची देवता म्हटलं जाते. ओके, जनरली त्या गणपतीची आपण स्थापना करतो किंवा गणपतीची पूजा करतो. ओके, विशेषतः हिंदू रिलिजनमध्ये. तर त्या गणपतीच्या आधी आव्हान करणं आणि नंतर पुढचं काम करणं. तसं त्या एलिजीमध्ये आणि त्या एपिकमध्ये सुद्धा सुरुवात कशाला होती? तर इनोकेशन होते. आणि हे इनोकेशन कोणाला केले जाते? ते त्या म्यूजला केलं जाते, MUSEM कॅपिटल. ओके, कारण की ते गॉडेसचं नाव आहे. आणि त्या गॉडेसला विनंती केली जाते की तू ये आणि मला मदत कर. ओके. ऑब्जेक्ट्स इन नेचर जॉईन इन द विपिंग ऑफ द स्पीकर. ओके, आता हे शहरामध्ये घडू शकते का? तर नाही, शहरामध्ये निसर्गातले ऑब्जेक्ट्स येत नसतात. तर मग खेड्यामध्येच ऑब्जेक्ट्स इन नेचर म्हणजे निसर्गामध्ये तुम्हाला काय काय दिसते ते सगळे ऑब्जेक्ट्स तिथे येऊन त्या डेड बॉडीच्या साईडला येऊन, मेलेल्या व्यक्तीच्या डेड बॉडीजवळ येऊन रडतात, शोक व्यक्त करतात. ओके, मिल्टनच्या कवितेमध्ये आपले क्लाउड्स आहेत, ढग. ओके, दॅट क्लाउड्स कम टू द डेड बॉडी अँड विप ओव्हर दॅट बॉडी. ओके, तिथे येऊन रडतात, ते शेड देअर टीयर्स. म्हणजे पाऊस पडत असेल पण त्याला उपमा कशाची दिलेली आहे मिल्टनने? उपमा म्हणण्यापेक्षा मेटाफर काय वापरलेला आहे की ते ढग येऊन सुद्धा दिवशी रडत आहेत त्या व्यक्तीच्या मृत्यूवर. ओके, किंवा त्या मृत्यू झाल्यामुळे त्या ढगांना सुद्धा खूप वाईट वाटलं, दुःख झालं आणि त्या दुःखामध्येच ते पण काय करत आहेत? तर रडत आहेत. ओके, असे ऑब्जेक्ट्स निसर्गातली. शैलीचं एक ॲडोनिस नावाची कविता आहे, त्याच्यामध्ये तर झाडं येतात रडतात, फुलं फ्लावर्स येतात तेही रडतात. ओके, असे खूप सारे वेगळे वेगळे थॉट्स, विचारसुद्धा येतात त्या कवितेमध्ये वापरलेले, मेलँकलीसारखे. ओके, आणि ते सुद्धा येऊन तिथेशी रडतात. असं खूप काही निसर्गामधले ऑब्जेक्ट्स हे तिथेशी येऊन रडत आहेत असं सांगितलं जातं, किंवा त्या कमीत कमी तसं डिस्क्राईब केलं जातं त्या पोईममध्ये, एलिझीमध्ये. समटाईम्स करंट सोशल प्रॉब्लेम्स आर डिस्कस्ड इन द पोएम. कधी कधी समाजातले जे प्रॉब्लेम्स असतात, ओके, विशेषतः रिलिजनमधले करप्शन किंवा पॉलिटिक्समधलं करप्शन किंवा ब्युरोक्रेसीमधलं करप्शन, या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये डिस्कस केल्या जातात. किंवा ओके, त्याला आपण डायव्हर्शन म्हणू शकतो. समाजामध्ये जे काही घडतं तर त्याचं प्रॉब्लेम्स, सोशल प्रॉब्लेम्स याच्यामध्ये डिस्कस केले जातात, विशेषतः करप्शन. एलिझी एंड्स इन कन्सोलेशन. तुम्हाला मी जे आधी सांगितलं ते कन्सोलेशन मीन्स सांत्वन. रडणाऱ्या व्यक्तीचं सांत्वन केलं जाते. जे कोणी निसर्गातले ऑब्जेक्ट्स असतील किंवा विशेषतः तो कवी जो की एक शेफर्ड आहे, ओके, तर त्याचं सुद्धा काय केलं जाते? सांत्वन करण्याचा प्रयत्न केला जाते. आणि काय म्हटलं जाते? स्पीकर सेज दॅट डेथ इज अ गेटवे टू द इटर्निटी ऑर इमॉर्टॅलिटी. जसं आपल्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मराठी गीता, सॉरी आपल्या हिंदू संस्कृतीची गीता. त्या गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे की मानव काय आहे? हा पंचतत्वापासून बनलेला आहे. ओके, 5 फेनोमेनन्स. आणि नंतर आफ्टर हिज डेथ ही विल डिझॉल्व इन टू दोज 5 फेनोमेनन्स. ओके, त्या 5 तत्वामध्ये परत विलीन होणार आहे. म्हणजे तो मरणार आहे का? तर नाही. आत्मा कसा आहे? अमर आहे. ओके, तो काय करतो? फक्त आपली बॉडी चेंज करतो. जसं आपण कपडे चेंज करतो, जस्ट लाईक दॅट सोल चेंजेस इट्स बॉडी आणि दुसऱ्या रूपाने जन्म घेतो, दुसऱ्या बॉडीमध्ये तो इन्कार होतो, जन्म घेतो. तर असं सांगितलं जातं. आणि त्या व्यक्तीला सांत्वना दिली जाते. ओके, त्याला सांगितलं जातं की तो मेला नाही, तर तो अमर झाला. ओके, आणि डेथ म्हणजे काय आहे? ते एक प्रवेशद्वार आहे. आणि त्या प्रवेशद्वारामधून तो समोर गेला म्हणजे अमरत्वाकडे गेला. तो आता आपल्यासारखा राहिला नाही. ओके, तो कुठेतरी दुसऱ्या कंडिशनमध्ये गेला. ओके, त्याची स्टेज बदलली, तो मरण नाही पावला. सो ही अर्जेस
नॉट टू बीप, आणि म्हणतो की त्यामुळे आपण रडायला पाहिजे नाही. एक दिवस आपल्यालाही तसं व्हायचंच आहे, एक दिवस आपणही अमर होणारच आहोत. ओके, आणि त्यामुळे विनाकारण रडणं हे बरोबर नाही. ओके, त्यामुळं रडणं थांबव, बट सेलिब्रेट द ऑकेजन. आणि त्याचबरोबर सांगितलं जाते की हे रडण्याचं वेळ नाही आहे, तर हे सेलिब्रेशनची वेळ आहे. ओके, तो जो मरण पावलेला व्यक्ती आहे, ज्याला आपण मृत्यू म्हणतो, तर तो ॲक्च्युली मरण नाही पावला, तो अमर झाला. ओके, कदाचित आपल्या संस्कृतीमध्ये समजू शकतो आपण तो स्वर्गात गेला. त्यामुळं इथे रडण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे, आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. तो पंचतत्वात विलीन झाला, ओके, मुक्त झाला, त्याला मुक्ती मिळाली, त्यामुळे आपण ते सेलिब्रेट केली पाहिजे. अशा पद्धतीचं सांत्वन याच्यामध्ये केलं जाते. द लँग्वेज ऑफ इलिझी इज डेकोरेटिव्ह अँड एक्झाल्टेड. ओके, हे कवितेचं एक सिरियस फॉर्म आहे, आणि त्यामुळे याची भाषा कशी असते, फॉर्मल असते आणि डेकोरेटिव्ह असते. डेकोरेटिव्ह मीन्स अलंकारिक, ऑर्नामेंटल, खूप सारे ऑर्नामेंट त्याच्यामध्ये वापरले जातात. ओके, आणि त्याचबरोबर कशी असते, एक्झाल्टेड. एक्झाल्टेड मीन्स उच्च दर्जाची, डिग्निफाईड, ओके, ग्रँड, हाय फाय, अशी लँग्वेज याच्यामध्ये वापरली जाते. अँड द सब्जेक्ट इज ट्रीटेड सिरियसली. याच्यामध्ये कॉमेडी वगैरे असते का, बारीक सारीक कॉमेंट्स केले जातात का चिल्लर, तर नाही, याला सिरियसली सुरुवातीपासून शेवटपर्यंत ट्रीट केल्या जातं. Another example of Elise is P.B. Shelley's Adonais. Okay, on the death of his friend John Keats. जॉन किट्स हा एक कवी होता, तुम्हाला अभ्यासाला नाही आहे तो, नाही तर जॉन किट्स आणि शेली हे दोघंही छान कवी आहेत. मागच्या ओल्ड सिलेबसमध्ये होत्या यांच्या पोएम्स. तर या पी बी शैलीने त्या जॉन किट्स, त्याचा जो मित्र होता, त्याच्या मृत्यूवर एक कविता लिहिली, आणि त्या कवितेचं नाव आहे ॲडोनाइस. ओके, ॲडोनाइस हा कोण होता, तर तो पण एक असाच शेफर्ड होता, धनगर होता, मेंढपाळ होता. ओके, आणि त्या जॉन किट्सला नाव काय दिलं, तर ॲडोनिस नाव दिलं, आणि त्याच्या मृत्यूवर जॉन किट्सच्या ती कविता लिहिण्यात आली, एलिझी लिहिण्यात आली. ओके,